हॅलो अँड गुड मॉर्निंग. सो आज सकाळी-सकाळी माझी मम्मी दशम्या बनवत होती आणि जेव्हा पण माझी मम्मी दशम्या बनवते, तेव्हा मी तिला म्हणते, की माझ्यासाठी 2 गुळांचं पीठ साइडला काढून ठेव बिकॉज मला ते नंतर गरम-गरम करून खायला खूप आवडतं. अँड या प्रोसेसमध्ये मला खूप फन वाटतो कारण की मोस्टली आम्ही दोघीही सिस्टर्स घरामध्ये कुकिंग करत नाही. माझी मम्मीच जेवण बनवते लंच आणि डिनर सुद्धा. सो कधी-कधी असं बनवायला फन वाटतो मला. त्याच्यासोबत मम्मीने शेंगदाण्याची चटणी आणि परवा ठेचा बनवलेला जो तो पण घेतला. बेसिकली गव्हाच्या पिठामध्ये बेसन आणि खूप सारे मसाले आणि थोडंसं अजवाईन ॲड करून हे बनवलं जातं. लेट मी नो की तुमच्या साइडला याला काय बोलतात. आमच्याकडे तर दशमीच बोलतात. देन मस्त ब्रेकफास्ट केल्यानंतर मी पटकन रेडी झाले कारण की मला एक होम सर्व्हिसला जायचं होतं. त्या मॅमचं मला आयनिंग करायचं होतं आणि मला खूप टेन्शन आलं होतं ॲक्चुअली कारण की त्यांचे खूप एक्स्ट्रीम कर्ली हेअर आहेत. त्यांनी 1 आठवड्या आधीच ही अपॉइंटमेंट बुक करून ठेवली होती. सो आय वॉज सपोज्ड टू बी ऑन द टाईम हिअर बट तरी पण मला 15 मिनिटं लेट झाला कारण की मला आवरायलाच लेट झाला होता. ये तो मेरा हमेशा का ही है असं बोलत मी कामाला सुरुवात केली आणि मी जसं म्हणले होते की त्यांचे एकदम एक्स्ट्रीम कर्ली हेअर आहेत. सो ते डिटँगल करताच ऑलमोस्ट मला 20 मिनिटं गेली आणि डिटँगल करायच्या प्रोसेसमध्येच मला समजलं होतं की यांचे केस डायरेक्ट आयनिंग करून चालणार नाही. सो मी ड्रायर घेतला आणि पहिले थोडंसं ब्लो आउट लुक दिला केसांना त्यांच्या अँड देन एअर टू एअर सेक्शन वाईज अँड बॅक सेक्शन वाईज मी एकदम बारीक स्टँड घेऊन त्यांचं पूर्ण आयनिंग कंप्लीट केलं आणि हिअर्स द फायनल लुक ऑफ अर हेअर. त्यांची अशी रिक्वायरमेंट होती की माझे नॅचरली स्ट्रेटन हेअर दिसले पाहिजे, त्यामुळे मी स्ट्रेटनरचं टेम्परेचर ना थोडंसं लोवरच ठेवलं होतं. देन त्यांचं थोडंसं थ्रेडिंग आणि हेअर कट पण होता. सो ते पण पटकन कंप्लीट केलं आणि लगेच निघाले कारण की माझी बेस्ट फ्रेंड माझा वेट करत होती कॅफेमध्ये. काल तर माझ्यासोबत ती आली होती बट आम्हाला जास्त टाइम स्पेंड करता आला नाही माझ्या कामामुळे. सो आम्ही डिसाईड केलं की एका कॅफेमध्ये भेटूया आणि थोडंसं गॉसिप करूया, थोडंसं खाऊ पिऊया. पहिले व्लॉगमध्ये माझ्या कॉलेज फ्रेंड सोबत तर मी इकडे आले होते. सो मी असा विचार केला की मी तिला पण इकडे घेऊन यावं कारण की इकडचं फूड, एन्व्हायरमेंट सगळंच खूप छान आहे. अँड ऑफ कोर्स स्नॅपचॅट पगलूने 2-3 स्नॅप्स काढले आणि ॲक्चुअली ना आम्ही फर्स्ट टाईम भेटलो होतो तेव्हा पण तिने मला स्नॅपचॅट इंट्रोड्यूस करून दिलं होतं. त्याआधी मी यूज नव्हते करत. आत्ता पण नाही करत बट ती करते. एनिवेज आम्ही बर्गर मागवले होते. तिला कॉफी आवडते त्यामुळे तिने कॉफी मागवली होती. लास्ट टाईम मी फ्रेंड्ससोबत आले होते तेव्हा मी कॉफी ट्राय केली होती. सो मी आता व्हर्जिन मोजितो ट्राय केला आणि मला ॲक्चुअली खूप आवडलं ते. आफ्टर 1 आवर ऑफ गॉसिप सेशन अँड 50 फोटोज वी डिसाइडेड टू गो होम. अँड ॲक्चुअली मला घरी जायची खूप एक्साइटमेंट होती कारण की माझे तिकडे 2-3 पार्सल्स आले होते.